अहिल्यानगर जिल्ह्यातील ग्राम विकास विभागाच्या नावाने घडलेला हा धक्कादायक प्रकार म्हणजे शासन व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे। बनावट शासन निर्णयांचा म्हणजे GR आधारावर तब्बल 7 कोटी रुपयांची विकास कामे पूर्ण झाली, तर काही कामे अर्धवट राहिली आहेत। या प्रकरणात 45 बोगस GR उघडीस आले असून या घोटाळ्यांमुळे कंत्राटदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। निवडणूक आयोगाच्या आदर्श आचारसंहितेच्या तोंडावर घडलेल्या या प्रकारामुळे राज्यभरात शेकडो कोटींच्या बनावट कामांचा संशय व्यक्त होत आहे। पण प्रश्न हा आहे की या कामांचे बिल कोण देणार आणि या गंभीर चुकीबाबत शासन काय कारवाई करणार। आज या प्रकरणाचा सखोल आढावा घेऊया, ज्याने सामान्य नागरिकांपासून ते प्रशासकीय यंत्रणेपर्यंत सर्वांना हादरवून सोडले आहे। चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहतात बोल MH। गेल्या काही दिवसांपासून अहिल्यानगर जिल्ह्यातील ग्राम विकास विभागाच्या 25-15 योजनेअंतर्गत झालेल्या विकास कामांबाबत संशय व्यक्त होत होता। ही योजना गावातील रस्ते, गटारे, शेताकडे जाणारे पादन रस्ते, सार्वजनिक शौचालय, व्यायामशाळा आणि ग्रामपंचायत कार्यालयांची दुरुस्ती अशा पायाभूत सुविधांसाठी राबवली जाते। मात्र आता उघड झाली आहे की या योजनेच्या नावाने बनावट शासन निर्णय तयार करून तब्बल 7 कोटी रुपयांची कामे पार पाडण्यात आली आहेत। या प्रकरणात पारनेर, श्रीगोंदा, नगर आणि नेवासा या 4 तालुक्यांमध्ये 45 विकास कामांचा समावेश आहे। सूत्रांच्या माहितीनुसार हा बनावट GR 2024च्या 3 ऑक्टोबर रोजी जारी करण्यात आला होता, जेव्हा महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका जवळ आल्या होत्या। निवडणूक आयोगाने 15 ऑक्टोबर पासून आदर्श आचारसंहिता लागू केली होती। त्यापूर्वी सरकारी पातळीवर हजारो कोटींच्या विकास कामांना मंजुरी देण्यात आली। या घाईघाईत ग्राम विकास विभागाच्या अधिकृत शासन निर्णयांची नकल करून बोगस GR तयार करण्यात आले। या घोटाळ्यांमुळे कंत्राटदारांना कामे पूर्ण करावी लागली। पण आता बिलांची देणी कोण करणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील देऊळगाव सिद्धी या गावात या योजनेतून कोट्यवधी रुपयांची कामे झाली आहेत। यामध्ये 10 लाख रुपये खर्चाचा सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे। स्थानिक नागरिकांनी या रस्त्याचे स्वागत केले असून त्यांच्यासाठी हा बदल आनंददायी ठरला आहे। मात्र या रस्त्यांमागील शासन निर्णय बनावट असल्याचे उघड झाल्याने आता कंत्राटदारांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे। काही कामे अर्धवट राहिल्याने त्या कामांचा भवितव्य काय होणार असा सवाल उपस्थित होत आहे। दुसरीकडे कंत्राटदारांनी सांगितले की त्यांना अधिकाऱ्यांकडून कामांची वर्क ऑर्डर मिळाली होती, पण आता शासन निर्णय बनावट असल्याचे सांगितल्याने त्यांचे लाखोंचे नुकसान होण्याची शक्यता आहे। या प्रकरणात सर्वात मोठा प्रश्न हा आहे की हे बोगस शासन निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागात कसे पोहोचले। कामांच्या वर्क ऑर्डर इतक्या तातडीने कशा निघाल्या आणि अधिकाऱ्यांनी या शासन निर्णयांची तपासणी का केली नाही। या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी ग्राम विकास विभागाने चौकशी सुरू केली आहे। मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी याबाबत बोलण्यास टाळाटाळ केली आहे, ज्यामुळे संशय वाढला आहे। महाराष्ट्र ग्रामीण विकास विभागाने 28 मार्च 2025 रोजी एक परिपत्रक जारी करून सर्व जिल्हा परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांना सावधान केले आहे। या परिपत्रकात म्हटले आहे की बजेट हेड 25-15-12-38 अंतर्गत फक्त शासकीय अधिकृत ईमेल ID वरून आलेले शासन निर्णयच मान्य असतील। हे परिपत्रक उशिरा आल्याने या घोटाळ्याला आळा घालता आला नाही। या प्रकरणाची तपासणी सुरू असताना अहिल्यानगर पुरता हा घोटाळा मर्यादित नसून राज्यभरात अशा प्रकारचे बनावट शासन निर्णयांद्वारे शेकडो कोटींची कामे झाली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे। काही तज्ञांचे मत आहे की हा नियोजित घोटाळा असून निवडणुकीच्या तोंडावर विकास कामांचे श्रेय घेण्यासाठी अशी कामे हाती घेण्यात आली असावीत। दुसरीकडे ऑडिटिंग प्रक्रियेत झालेली अलगर्जीपणा आणि अधिकाऱ्यांचा अपायकारक दिरंगाई यामुळे हा प्रकार उघडीस आला आहे। ग्रामीण विकास विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून तपास सुरू आहे। जर हा घोटाळा मोठ्या प्रमाणात असल्याचे निष्पन्न झाले तर त्याची
राजकीय आणि प्रशासकीय पातळीवर मोठे परिणाम होतील असे मानले जात आहे. या प्रकरणात शासनाने अद्याप कोणतेही ठोस कारवाई जाहीर केलेली नाही. ग्राम विकास विभागाने तपास सुरू केला असला तरी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होणार की नाही हे स्पष्ट नाही. देऊळगाव सिद्धीसारख्या गावातील नागरिकांना झालेल्या सुविधांचे फायदे मिळत असले तरी या कामांचा पैसा कोण देणार असा प्रश्न कायम आहे. जर हे बोगस GR असल्याचे सिद्ध झाले तर कंत्राटदारांना नुकसान भरपाई मिळेल की नाही हे देखील महत्त्वाचे ठरणार आहे. शासनाने या प्रकरणात पारदर्शकता ठेवून जबाबदारांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. तसेच भविष्यात अशा बनावट शासन निर्णयांना रोखण्यासाठी ऑडिटिंग प्रक्रिया बळकट करावी असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. अहिल्यानगरमधील हा 7 कोटींचा बनावट शासन निर्णय घोटाळा फक्त आर्थिक गैरव्यवहारापेक्षा मोठा आहे. हा आमच्या लोकशाही व्यवस्थेवरचा एक काळा डाग आहे. स्थानिक नागरिकांना सुविधा मिळाल्या असल्या तरी त्यामागील फसवणूक आणि प्रशासकीय गाफीलपणा हे चिंतेचे कारण आहे. शासन आता या प्रकरणात काय पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जर वेळीच कारवाई झाली नाही तर हा घोटाळा आणखी मोठ्या संकटात रूपांतरित होऊ शकतो. अहिल्यानगरच्या या प्रकरणाने शासन व्यवस्थेला एक संदेश दिला आहे. पारदर्शकता आणि जबाबदारीशिवाय विकासाचा मार्ग अंधारातच राहिला. अहिल्यानगरच्या या प्रकरणाने शासन व्यवस्थेला एक संदेश दिला आहे. पारदर्शकता आणि जबाबदारीशिवाय विकासाचा मार्ग अंधारातच राहील. बाकी तुमचे काय मत या पूर्ण प्रकरणावर? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या YouTube चॅनलला.